So this is our next lecture on basic first year. So आपला पार्ट आहे पार्ट वन पार्ट सेकंड सॉरी differential calculus and trigonometry. Okay, so in a previous lecture we saw the application of Jacobian. Okay, so there is two properties we have seen in yesterday. Okay, now and we saw the one example on it. Okay, this is the second example we saw today. That is, if we have given u equal to x square minus y square is equal to twice xy, and also given a value of x is equal to r cos theta and y equal to r sin theta. So we have to find the del of uv divided by del of r theta. Okay, so we saw the property second, that is this property, and we are using this property in this problem. Okay, if uv are the function of rs and rs are the function of xy, then we have write this type of property. Okay, and in this example we have to use this property. Okay, so we have a variable of pair means u x u and v, one pair of variable x y, two pair of variable and r theta. Okay, third pair of variable means we have using this property. Okay, we have given three pair of variables. So we have given but we write what is given in the problem: u, value of u, value of v, value of x and value of y. Okay, so here we write here u and v are the function of x. Here we see in a u and v are the function of here x square y square, here x y. म्हणजे u and v कशाचं फंक्शन आहे x and y, आणि x and y कशाचं फंक्शन आहे x and y कोणत्या व्हेरिएबलचं फंक्शन आहे r आणि थीटा. ओके, सो वी हॅव राईट हिअर द u and v are the function of x y and x y are the function of r theta. Okay, so by using the second property नुसार आपण हे लिहून घेतलं. ओके, तर आपल्याला इथे फाइंड काय करायचं आहे, डेल ऑफ यू व्ही डिवायडेड बाय डेल ऑफ आर थीटा. ठीक आहे, डेल ऑफ आर थीटा फाइंड करायचं, ही फाइंड करायचं. ठीक आहे, आपण प्रॉपर्टी तर लिहून घेतली. ठीक आहे, पण प्रॉपर्टीमध्येच आपल्याला हे फाइंड करायचं. ठीक आहे, तर हे फाइंड करण्यासाठी आपल्याला हे दोन जॅकोबियन आपल्याला फाइंड करावं लागेल. द बाय युझिंग डेफिनेशन ऑफ जॅकोबियन आपण हे डेल आपण डेल ऑफ यू व्ही डिवायडेड बाय डेल ऑफ एक्स वाय आपण कशा प्रकारे लिहितो, मॉडमध्ये लिहितो. ठीक आहे, तर डेरिव्हेटिव्ह ऑफ u विथ रिस्पेक्ट टू एक्स वाय फर्स्ट रो मध्ये लिहितो आपण, डेरिव्हेटिव्ह ऑफ v विथ रिस्पेक्ट टू एक्स वाय आपण सेकंड रो मध्ये लिहितो. पहा, डेरिव्हेटिव्ह ऑफ यू विथ रिस्पेक्ट टू दिस पार्शियल डेरिव्हेटिव्ह. ओके, डेल आहे त्यामुळे जर डी असता तर तो आपला साधा डेरिव्हेटिव्ह असतो, आपण इथे डेल आहे. ओके, डेल ऑफ यू विथ रिस्पेक्ट टू x, del of u with respect to y means derivative of x with respect to x and y आपण फर्स्ट रो मध्ये लिहिले, आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ v with respect to x and y सेकंड रो मध्ये लिहिले. ठीक आहे, नेक्स्ट आपण सेम आपण यूज करू यासाठी. ठीक आहे, डेरिव्हेटिव्ह ऑफ x with respect to r theta. ठीक आहे, फर्स्ट रो मध्ये लिहून घेतला, आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय विथ रिस्पेक्ट टू आर थीटा आपण सेकंड रो मध्ये लिहून घेतली. तर आपल्याला हे डेरिव्हेटिव्ह आपल्याला फाइंड करायचे आहेत विथ द हेल्प ऑफ गिवन मीन्स एक्स, व्हॅल्यू ऑफ यू व्ही एक्स आणि एक्स वाय. ठीक आहे, तर इथे पहा की डेरिव्हेटिव्ह पार्शियल डेरिव्हेटिव्ह ऑफ यू विथ रिस्पेक्ट टू एक्स. ठीक आहे, यू आपल्याला दिला आहे, विथ रिस्पेक्ट टू एक्सची डेरिव्हेटिव्ह काय येणार. ठीक आहे, तर पहा विथ रिस्पेक्ट टू एक्सची डेरिव्हेटिव्ह काय येणार, आणि विथ रिस्पेक्ट टू वाय त्याची डेरिव्हेटिव्ह काय येणार, डेल ऑफ विथ रिस्पेक्ट टू, ठीक आहे, एक्स आहे, आणि यूची व्हॅल्यू आपल्याला काय दिली आहे, एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर. ओके, तर डेरिव्हेटिव्ह कशावर अप्लाय होईल, याच्यावर अप्लाय होईल, कारण की हा व्हेरिएबल वाय आहे, पण विथ रिस्पेक्ट टू एक्स घ्यायचा आहे त्यामुळे याच्यावर अप्लाय होईल, आणि हा फंक्शन काय झिरो होऊन जाणार. इथे काय होणार, डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर विथ रिस्पेक्ट टू एक्स काय होणार, ट्वाइस एक्स होणार. ठीक आहे, आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस फंक्शन विथ रिस्पेक्ट टू वाय काय येणार, एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर. ठीक आहे, तर याची डेरिव्हेटिव्ह काय येणार विथ रिस्पेक्ट टू वाय मीन्स एक्स हा झिरो होऊन जाणार आणि मायनस साईन. ठीक आहे, आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस फंक्शन काय येणार विथ रिस्पेक्ट टू वाय आहे. ठीक आहे, आणि इथे व्हेरिएबल वाय आहे. ठीक, तर काय येणार, ट्वाइस वाय येणार. ठीक आहे, मायनस ट्वाइस वाय. ठीक आहे, इथे झालं आपण फर्स्ट रो फाइंड केली, ट्वाइस एक्स ट्वाइस वाय. सिमिलरली आपण व्ही डेरिव्हेटिव्ह ऑफ व्ही विथ रिस्पेक्ट टू एक्स वाय, व्हीची व्हॅल्यू काय मीन्स डेरिव्हेटिव्ह ऑफ v विथ रिस्पेक्ट टू काय, डेरिव्हेटिव्ह ऑफ v विथ रिस्पेक्ट टू x आहे, आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ v विथ रिस्पेक्ट टू y आपल्याला फाइंड करायचं आहे हिअर. ओके, डेरिव्हेटिव्ह ऑफ x विथ रिस्पेक्ट टू
डेरिव्हेटिव्ह ऑफ व्ही विथ रिस्पेक्ट टू एक्स अँड डेरिव्हेटिव्ह ऑफ व्ही विथ रिस्पेक्ट टू वाय. तर एक्सची व्हॅल्यू काय आहे इथे, तर एक्सची व्हॅल्यू आहे आर कॉस थिटा, नाही सॉरी, डेरिव्हेटिव्ह आपल्याला व्हीची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. तर व्हीची व्हॅल्यू काय आहे, ट्वाईस एक्स वाय. ठीक आहे, डेरिव्हेटिव्ह ऑफ तर व्हीची व्हॅल्यू आपण इथे पुट करू ट्वाईस एक्स वाय. ठीक आहे, तर नेक्स्ट स्टेपमध्ये काय येणार, डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स विथ रिस्पेक्ट टू तर विथ रिस्पेक्ट टू एक्स आहे, तर डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स काय येणार, तर आपण याला असं पण लिहू शकतो, ट्वाईस वाय आपण डेरिव्हेटिव्हच्या बाहेर काढू आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स काय होणार, हे तर व्हॅल्यू 1 होऊन जाणार, ते रिमेनिंग काय होणार ट्वाईस वाय. ठीक आहे, ट्वाईस वाय रिमेनिंग उरला. सिमिलरली आपण इथे फाइंड करू डेरिव्हेटिव्ह ऑफ विथ रिस्पेक्ट टू वाय आपण. ठीक आहे, तर वाय इथे जेव्हा आपण करू तर कॉन्स्टंट टर्म काय येणार ट्वाईस एक्स आणि डेरिव्हेटिव्ह कोणावर अप्लाय होणार, वाय व्हेरिएबल वन. डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय विथ रिस्पेक्ट टू वाय काय होणार 1 होणार, मीन्स ट्वाईस एक्स रिमेनिंग राहणार, ट्वाईस एक्स इंटू 1, त्याची डेरिव्हेटिव्ह 1 आली. तर नेक्स्ट आपल्याला काय मिळाला, ट्वाईस वाय आणि ट्वाईस एक्स. ठीक आहे, तर हे बघा आपण 4 व्हॅल्यू फाइंड केल्या. ठीक आहे, डेरिव्हेटिव्ह ऑफ यू विथ रिस्पेक्ट टू एक्स आपल्याला मिळाली होती, काय मिळाली होती, ट्वाईस एक्स मिळाली होती. ठीक आहे, ट्वाईस एक्स मिळाली होती. डेरिव्हेटिव्ह ऑफ काय, डेरिव्हेटिव्ह ऑफ यू विथ रिस्पेक्ट टू वाय आपल्याला मायनस ट्वाईस वाय होती, ते आपण लिहून घेतली. डेरिव्हेटिव्ह ऑफ ते होती व्हीची डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स विथ रिस्पेक्ट टू डेरिव्हेटिव्ह ऑफ व्ही विथ रिस्पेक्ट टू एक्स आपण फाइंड केली ती, काय फाइंड केली ती ट्वाईस वाय, ते लिहून घेतली. आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ व्ही विथ रिस्पेक्ट टू वाय ट्वाईस एक्स फाइंड केली ते आपण लिहून घेतली. सिमिलरली आपण याच्यासाठी पण फाइंड करू शकतो, डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स विथ रिस्पेक्ट टू आर. तर एक्सची व्हॅल्यू काय आर कॉस थिटा. ठीक आहे, विथ रिस्पेक्ट टू काय आर आहे, तर सर्वात पहिला आरवर डेरिव्हेटिव्ह अप्लाय होईल. ठीक आहे, तर आर काय होणार, डेरिव्हेटिव्ह ऑफ आर विथ रिस्पेक्ट टू आर काय होणार 1 होणार आणि रिमेनिंग काय होणार कॉस थिटा. ठीक, तर कॉस थिटा आपण फर्स्ट व्हॅल्यू लिहिली. नेक्स्ट मग डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स. ठीक आहे, डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स विथ रिस्पेक्ट टू थिटा, तर विथ रिस्पेक्ट टू थिटा याची व्हॅल्यू काय होणार, आर तर आता कॉन्स्टंट आपण घेऊ. ठीक आहे, डेरिव्हेटिव्हच्या बाहेर आपण घेऊ आणि कॉस थिटाची डेरिव्हेटिव्ह काय होणार मायनस साइन थिटा. ठीक आहे, तर आर मायनस साइन थिटा. ठीक आहे, सिमिलरली आपण या दोघांची पण डेरिव्हेटिव्ह ऑफ वायची व्हॅल्यू दिली आहे विथ रिस्पेक्ट टू आर आणि विथ रिस्पेक्ट टू थिटा आपण फाइंड करू. ठीक आहे, तर त्याची व्हॅल्यू साइन थिटा आणि कॉस थिटा येणार. ठीक आहे, तर त्याच्यानंतर आपल्याला माहीत आहे की आपण मॉड कसं सॉल्व करतो. ठीक आहे, तर क्रॉस मल्टिप्लिकेशन करतो आणि त्यांचा डिफरन्स घेतो. ठीक आहे, ट्वाईस एक्स इंटू ट्वाईस एक्स मीन्स क्रॉस मल्टिप्लिकेशन त्याचं काय येणार 4x स्क्वेअर. ठीक आहे, मायनस साईन आपण देतो. त्याच्यानंतर ट्वाईस वाय मायनस ट्वाईस वाय मीन्स मायनस 4y स्क्वेअर. ठीक आहे, इथे मायनस आहे आणि हे मायनस आपण त्यांचा डिफरन्स घेतो. ठीक आहे, त्याच्यानंतर पहा नेक्स्ट मॉड कॉस थिटा आणि आर कॉस थिटा काय होणार आर कॉस स्क्वेअर थिटा आपण लिहून घेतलं. त्याच्यानंतर मायनस आणि नंतर काय ना याचं मल्टिप्लिकेशन साइन थिटा मायनस आर साइन थिटा मीन्स मायनस आर साइन स्क्वेअर थिटा. ओके, ते लिहून घेतलं. आता इथे पहा मायनस प्लस होऊन जाणार, ते आपण गेलं आणि इथे पण मायनस प्लस होऊन जाणार, बाकी सेम आपण लिहून घेतलं. तर इथे 4 कॉमन काढू शकतो. ठीक आहे, आणि इथे आर कॉमन काढू शकतो. तर 4 कॉमन काढल्यानंतर व्हॅल्यू काय येणार, इथे 4 आणि 4 रिमेनिंग काय येणार एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. ठीक आहे, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर आणि रिमेनिंग आर काढल्यानंतर इथे कॉमन काढल्यानंतर काय होणार कॉस स्क्वेअर थिटा आणि आर साइन थिटा. ठीक आहे, कॉस स्क्वेअर थिटा मायनस आर साइन थिटा आणि साइन स्क्वेअर थिटा आणि कॉस स्क्वेअर थिटाची व्हॅल्यू काय 1 आहे. आपल्याकडे फॉर्म्युला आहे साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इक्वल टू 1 आणि एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअरची व्हॅल्यू काय आहे आर स्क्वेअर थिटा. आपण मागील एक्झाम्पलमध्ये पण बघितले आहे ही व्हॅल्यू. आणि नेक्स्ट स्टेपमध्ये काय येणार आर स्क्वेअर इंटू आर स्क्वेअर मीन्स आर क्यूब 4r क्यूब आपला आन्सर येणार. ठीक आहे, जर सिम्पल प्रॉब्लेम आहे. ठीक आहे, आणि एक्झाममध्ये विचारला जातो. तर आपल्याला जेव्हा ही कंडिशन दिली असते कशी की यू अँड व्ही आर फंक्शन ऑफ एक्स वाय अँड एक्स वाय जेव्हा फंक्शन असते आर थिटा, तर आपण सेकंड प्रॉपर्टी अप्लाय करतो. ठीक आहे, आणि फर्स्ट प्रॉब्लेममध्ये आपण अप्लाय केली होती फर्स्ट प्रॉपर्टी आणि ह्या सेकंड प्रॉब्लेममध्ये सेकंड प्रॉपर्टी अप्लाय केली. नेक्स्ट प्रॉब्लेम आहे, जर आपल्याला यू व्ही अँड डब्ल्यू 2 व्हॅल्यू दिल्या आहेत. ठीक आहे, आणि यूची व्हॅल्यू काय दिली आहे एक्स वाय झेड, व्हीची व्हॅल्यू काय एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर झेड स्क्वेअर आणि डब्ल्यूची व्हॅल्यू दिली आहे एक्स प्लस वाय प्लस झेड. आणि आपल्याला फाइंड करायचं आहे की डेल एक्स वाय झेड डिवायडेड बाय डेल ऑफ यू व्ही डब्ल्यू. ओके, गिवन लिहून घेतलं आणि आपल्याला काय करायचं फाइंड करायचं आहे की हे फाइंड करायचं आहे. ठीक आहे, डेल ऑफ एक्स वाय झेड डिवायडेड बाय डेल ऑफ यू
व्ही डब्ल्यू विथ रिस्पेक्ट टू यू व्ही डब्ल्यू. ठीक आहे, तर आपण म्हणू शकतो की इट इज इझी टू फाइंड, कारण की आपल्याला व्हॅल्यू काय दिला आहे यू व्ही डब्ल्यू. ठीक आहे, तर आपण डेल ऑफ यू व्ही डब्ल्यू आपल्याला इझी जाईल फाइंड करण्यासाठी. तर ते स्टेटमेंटमध्ये आपण लिहून घेतलं की इट इज इझी टू फाइंड द डेल ऑफ यू व्ही डब्ल्यू डिवायडेड बाय डेल ऑफ एक्स वाय झेड हॅज कम्पेअर टू डेल ऑफ एक्स वाय झेड ऑफ डिवायडेड बाय डेल ऑफ यू व्ही डब्ल्यू. ओके, आपल्याला हे इझी जाईल कारण की आपल्याला व्हॅल्यू यू व्ही डब्ल्यूच्या दिल्या आहेत. ठीक आहे, तर आपण याची डेरिव्हेटिव्ह पार्शियल डेरिव्हेटिव्ह काढू शकतो. सो वी हॅव टू फाइंड, आपल्याला हे फाइंड करायचे आहे, ते आपण लिहून घेतलं. तर आता आपण जॅकोबियन फॉर्ममध्ये याला कसा लिहितो पहा, डेरिव्हेटिव्ह ऑफ यू, ठीक आहे, विथ रिस्पेक्ट टू एक्स वाय झेड फर्स्ट रोमध्ये आपण लिहून घेतलं. डेरिव्हेटिव्ह ऑफ व्ही विथ रिस्पेक्ट टू एक्स वाय झेड सेकंड रोमध्ये लिहून घेतलं. आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ डब्ल्यू विथ रिस्पेक्ट टू एक्स वाय झेड आपण थर्ड रोमध्ये लिहून घेतलं. त्याच्यानंतर डेरिव्हेटिव्ह ऑफ, इथे पहा, त्याच्यानंतर सिंपल डेरिव्हेटिव्ह आपल्याला काढायचा आहे, पार्शियल डेरिव्हेटिव्ह ऑफ यू विथ रिस्पेक्ट टू एक्स. ठीक आहे, यू विथ रिस्पेक्ट टू एक्स, ठीक आहे, विथ रिस्पेक्ट टू एक्स घेतल्या तर काय येणार, एक्सची व्हॅल्यू 1 येऊन जाणार आणि रिमेनिंग वाय जे होणार. ठीक आहे, आणि विथ रिस्पेक्ट टू जेव्हा वाय करू आपण तेव्हा वायची व्हॅल्यू 1 आणि रिमेनिंग एक्स झेड राहणार. आणि नंतर नेक्स्ट डेरिव्हेटिव्ह ऑफ यू विथ रिस्पेक्ट टू झेड आपण जेव्हा घेऊ तेव्हा त्याची व्हॅल्यू काय येणार, झेड, आपल्याला डेरिव्हेटिव्ह ऑफ झेड काय होणार, म्हणजे डेरिव्हेटिव्ह आपल्या झेडवरच होणार. ठीक आहे, झेड, डेरिव्हेटिव्ह ऑफ झेड विथ रिस्पेक्ट टू झेड काय येणार 1 होणार आणि रिमेनिंग आपल्याला एक्स वाय मिळणार. तर आपण ते लिहून घेतलं, त्याचे डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स ही होणार, विथ रिस्पेक्ट टू वाय ही होणार आणि विथ रिस्पेक्ट टू झेड एक्स वाय होणार. ठीक आहे, नेक्स्ट सिमिलर आपण त्याची डेरिव्हेटिव्ह व्हीची डेरिव्हेटिव्ह काढू विथ रिस्पेक्ट टू एक्स वाय झेड. ठीक आहे, तर व्हीची व्हॅल्यू हे आहे. ठीक आहे, एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर झेड स्क्वेअर. ठीक आहे, तर डेरिव्हेटिव्ह ऑफ व्ही विथ रिस्पेक्ट टू एक्स काय होणार, तर इथे एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर झेड आहे. तर विथ रिस्पेक्ट टू एक्स घेत आहोत तर एक्स व्हेरिएबलवरच ती डेरिव्हेटिव्ह अप्लाय होणार. ठीक आहे, आणि वाय स्क्वेअर झेड स्क्वेअर 0 होणार आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर विथ रिस्पेक्ट टू एक्स काय होणार, ट्वाईस एक्स होणार. सिमिलरली आपण डेरिव्हेटिव्ह ऑफ व्ही विथ रिस्पेक्ट टू वाय केलं तर काय होणार, ट्वाईस वाय मिळणार आपल्याला. आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ, आणि बाकी 0 होणार जाणार. ठीक आहे, आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ व्ही विथ रिस्पेक्ट टू झेड केल्यानंतर काय होणार, हे 2 तर 0 होऊन जाणार आणि डेरिव्हेटिव्ह याच्यावर अप्लाय होणार, मीन्स ट्वाईस वाय याची डेरिव्हेटिव्ह होणार. ठीक आहे, ते आपण लिहून घेतलं. डेरिव्हेटिव्ह ऑफ व्ही विथ रिस्पेक्ट टू एक्स आपल्याला मिळालं ट्वाईस एक्स, विथ रिस्पेक्ट टू वाय केलं तर ट्वाईस वाय, आणि विथ रिस्पेक्ट टू झेड केलं तेव्हा आपल्याला काय मिळालं, ट्वाईस झेड मिळालं. आणि सिमिलरली आपण डेरिव्हेटिव्ह ऑफ डब्ल्यू विथ रिस्पेक्ट टू एक्स वाय झेड पाहू. ठीक आहे, डेरिव्हेटिव्ह डब्ल्यूची व्हॅल्यू हे आहे, तर डेरिव्हेटिव्ह ऑफ डब्ल्यू विथ रिस्पेक्ट टू एक्स काय होणार, डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स 1 होणार, हे तर 0 होऊन जाणार. ठीक आहे, सिमिलरली डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय विथ डेरिव्हेटिव्ह ऑफ डब्ल्यू विथ रिस्पेक्ट टू वाय जेव्हा आपण घेतो तेव्हा काय होणार, हे 2 तर 0 होऊन जाणार, एक्स आणि झेड याच्यावर डेरिव्हेटिव्ह अप्लाय होणार आणि याची डेरिव्हेटिव्ह काय 1 येणार. सिमिलरली झेडचे झेड विथ रिस्पेक्ट टू झेड घेऊ तर याच्यावर अप्लाय होणार, हे 2 एक्स वाय 0 होऊन जाणार आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ झेड विथ रिस्पेक्ट टू झेड काय होणार 1, मीन्स तिन्ही डेरिव्हेटिव्ह आपल्याला काय मिळाला 1 1 मिळाला, मीन्स 1 1 1. तर आपण मॉड कसं सॉल्व्ह करतो, क्रॉस मल्टिप्लिकेशन, आणि हा 3/3चा आहे. ठीक आहे, 3/3ची मॅट्रिक्स आपण कसं सॉल्व्ह करतो माहीत आहे का तुम्हाला, की जेव्हा 3/3ची मॅट्रिक्स असते, ठीक आहे, 3/3चा मॉड असतो तेव्हा काय वाय झेड आपण कॉमन घेतो. ठीक आहे, वाय झेड आपण म्हणजे आपण सिलेक्ट करतो, फर्स्ट रो सिलेक्ट करतो. ठीक आहे, जेव्हा आपण फर्स्ट रो सिलेक्ट करतो, ठीक आहे, आणि फर्स्ट रो आणि फर्स्ट कॉलम आपण सिलेक्ट करतो, तर रिमेनिंग काय उरलं आपल्याला ट्वाईस वाय. ओके, आणि हे 4 एलिमेंट आपल्याला इथे काय रिमेनिंग उरले आणि त्यांचं आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन घेतो. ठीक आहे, तर जेव्हा आपण वाय झेड सिलेक्ट करतो, मीन्स फर्स्ट रो सिलेक्ट करतो आणि फर्स्ट कॉलम सिलेक्ट करतो, तेव्हा या 2 टर्मचा क्रॉस मल्टिप्लिकेशन होतो. ठीक आहे, मीन्स आपण वाय झेड लिहितो, वाय झेड लिहून घेतला आणि या 2 टर्मचा काय क्रॉस मल्टिप्लिकेशन ते आपण लिहून घेतलं. आणि नेक्स्ट काय करतो आपण, जेव्हा मिडल टर्म आपण सिलेक्ट करतो, मीन्स ही टर्म सिलेक्ट करतो एक्स झेड मीन्स मिडल टर्म, तर तेव्हा आपण सेकंड कॉलम आणि फर्स्ट रो आपण काय घेतो कॉन्स्टंट घेतो, तर रिमेनिंग काय होणार. आणि साईन इथे जेव्हा आपण सेकंड कॉलम कॉमन घेतो तेव्हा त्याचं साईन काय येते मायनस. ठीक आहे, तर एक्स झेड आपण लिहून घेऊ आणि क्रॉस मल्टिप्लिकेशन ही टर्मचा या टर्मसोबत आणि या टर्मचा या टर्मसोबत होतो. ठीक आहे, सिमिलरली आपण जेव्हा थर्ड कॉलम आपण जेव्हा कॉमन घेतो, ठीक आहे, थर्ड कॉलम आणि फर्स्ट रो, तर रिमेनिंग काय उरते आपल्याला, ही 2 टर्म रिमेनिंग उरतात. ठीक आहे, तर याचं आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करतो. ठीक आहे, तर एक्स वाय आपण लिहून घेतो, सर्वात पहिले एक्स वाय आपण लिहून घेतला. ठीक आहे, आणि एक्स वाय आपण सिलेक्ट केला. ठीक आहे, एक्स वाय सिलेक्ट केला आणि म्हणजे आपण थर्ड रो आपण
थर्ड कॉलम आपण काय घेतलं, कॉमन घेतलं. आणि मल्टिप्लिकेशन काय होणार, ट्वाईस एक्स इंटू 1 ट्वाईस एक्स ट्वाईस मायनस, ठीक आहे, मायनस साईन देतो आपण, मायनस ट्वाईस वाय इंटू 1 मीन्स मायनस ट्वाईस वाय. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण हे मॅट्रिक्स सॉल्व केली. ठीक आहे. 3/3ची मॅट्रिक्स आपण अशा प्रकारे त्याचा डिटर्मिनंट काढतो. ठीक आहे. तर आपण डिटर्मिनंट त्याचं काढलं अशा प्रकारे. ठीक आहे. समजलं का, की जेव्हा आपण फर्स्ट रो आपण जेव्हा फर्स्ट कॉलम आपण जेव्हा कॉन्स्टंट घेतो, ठीक आहे, तर आपल्याला हे दोन व्हॅल्यू च्या क्रॉस मल्टिप्लिकेशन घ्यावं लागतं. आणि जेव्हा सेकंड टर्म आपण जेव्हा कॉन्स्टंट घेतो तेव्हा रिमेनिंग दोन टर्म आहे त्याचा आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन आहे. जेव्हा आपण थर्ड रो आपण जेव्हा सिलेक्ट करतो, थर्ड कॉलम, ठीक आहे, थर्ड कॉलम जेव्हा सिलेक्ट करतो तर या दोन यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करतो. ठीक आहे. तर आपण याला सॉल्व करू. ठीक आहे. याचं सॉल्व केल्यानंतर आपल्याला काय मिळणार पहा, की आपण याचं सिम्पली मल्टिप्लिकेशन केलं याचं या कॉलमसोबत, एक्स झेडचं या कॉलमसोबत आणि एक्स वायचं या कॉलमसोबत, तर आपल्याला अशा प्रकारे टर्म मिळाल. तर इथे पहा आपण इथे ट्वाईस प्रत्येक टर्ममध्ये ट्वाईस आहे, तर ट्वाईस आपण कॉन्स्टंट काढला. ठीक आहे. ट्वाईस कॉन्स्टंट काढल्यानंतर आपल्याला रिमेनिंग टर्म आपण तिथे लिहून घेतलं. तर इथे आपल्याला एक्स स्क्वेअर, ठीक आहे, इथे एक्स स्क्वेअर व्हॅल्यू आहे, इथे एक्स स्क्वेअर आहे, इथे एक्स आहे, इथे एक्स आहे, आणि इथे काय तर इथे आपण इथे एक्स स्क्वेअर कॉमन काढू. ठीक आहे. एक्स स्क्वेअर कॉमन काढल्यानंतर दोन टर्ममध्ये एक्स स्क्वेअर आहे, तर रिमेनिंग करणार वाय मायनस झेड. ठीक आहे. वाय मायनस झेड आपण एक्स स्क्वेअर जेव्हा कॉमन काढू तर रिमेनिंग काय वाय मायनस झेड रिमेनिंग आणि राहणार. ठीक आहे. आणि मायनस एक्स आपण कॉमन काढू. मायनस एक्स कॉमन काढल्यानंतर रिमेनिंग वाय स्क्वेअर. ठीक आहे. वाय स्क्वेअर अँड झेड स्क्वेअर आणि झेड स्क्वेअर आपल्याला मिळणार. आणि जेव्हा आपण इथे आणि रिमेनिंग दोन टर्म उरल्या आपल्या, तर या दोन टर्ममध्ये वाय झेड आपण कॉमन काढू शकतो. ठीक आहे. वाय झेड कॉमन काढल्यानंतर आपल्याला काय मिळणार, ठीक आहे, इथला वाय एक गेला आणि इथला झेड गेला, मीन्स इथे वाय रिमेनिंग राहणार, ते वाय लिहून घेतलं. आणि इथे वाय झेड जेव्हा कॉमन काढू तर वाय तर निघला आणि इथे एक झेड रिमेनिंग राहणार, तर एक झेड आपण ते लिहून घेतलं. त्याच्यानंतर काय करू आपण, की या टर्मला आपण कशा प्रकारे लिहू शकतो, दोन्ही टर्मचा स्क्वेअर आहे, तर याला प्लस आणि मायनसच्या साईनमध्ये लिहू शकतो, की वाय मायनस झेड इंटू वाय प्लस झेड. ठीक आहे. अशा प्रकारे आपण ते लिहून घेतलं. त्याच्यानंतर सिमिलरली इथे पहा, की ही टर्म आणि ही टर्म तिन्ही ह्याच्यात कॉन्स्टंट आहे, तर हे आपण कॉमन काढू. आणि कॉमन काढल्यानंतर आपल्याला रिमेनिंग टर्म काय मिळणार, वाय झेड आपण कॉमन केला, रिमेनिंग टर्म अशा प्रकारे मिळाले. ठीक आहे. तर आपण याचं मल्टिप्लिकेशन करू, त्याला सॉल्व करू, अशा प्रकारे आपल्याला टर्म मिळणार. ठीक आहे. त्याच्यानंतर काय केलं आपण, की एक्स स्क्वेअर आणि एक्स, इथे एक्स कॉमन निघणार. ठीक आहे. एक्स इथे कॉमन काढल्यानंतर काय होणार, इथला एक एक्स उरणार आणि इथे वाय उरणार. ठीक आहे. ते लिहून घेतलं. इथे पहा, इथे झेड कॉमन काढू. झेड कॉमन काढल्यानंतर मायनस एक्स आणि इथे वाय आणि इथे आपण मायनस झेड कॉमन काढू. ठीक आहे. मायनस झेड कॉमन काढल्यानंतर काय उरणार, इथे एक्स आणि मायनस वाय रिमेनिंग उरणार. ठीक आहे. त्याच्यानंतर सिमिलरली आपण इथे एक्स मायनस वाय आणि एक्स मायनस वाय कॉमन काढू. एक्स मायनस वाय कॉमन काढल्यानंतर काय उरणार, नेक्स्टमध्ये एक्स मायनस झेड रिमेनिंग उरणार. ठीक आहे. तर अशा प्रकारचे आपल्याला टर्म मिळाली. आणि आपल्याकडे प्रॉपर्टी आहे. ठीक आहे. फर्स्ट प्रॉपर्टी आपण यूज केली, आपण इथे लिहून घेतली. तर आपण फाईंड काय केली, याची व्हॅल्यू आपण फाईंड केली होती, ही व्हॅल्यू त्याची व्हॅल्यू आहे. ठीक आहे. तर ते आपण लिहून घेतली इंटू ते डेरिव्हेटिव्ह आपण ते लिहून घेतली, ते टर्म इक्वल टू 1. तर आपल्याला फाईंड हे करायचं आहे. ठीक आहे. तर ही फाईंड करायचं आहे, तर आपण या टर्मला लेफ्ट साईडला राईट साईडला ट्रान्सफर करून टाकू, तर हा 1च्या डिवायडेडमध्ये चला जाणार. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण डेल एक्स वाय झेड डिवायडेड बाय डेल ऑफ यू व्ही डब्ल्यू आपण फाईंड केलं. मी हा प्रॉब्लेम शॉर्टमध्ये घेतला, कारण की याच्या पहिले आपण 2 प्रॉब्लेम घेतले आहेत आणि ते पण सेम याच्यासारखेच आहेत. ठीक आहे.